आहे खय असं ती हळू ये. आपल्याला काय करायचंय आई तिला काय करायचं ते करू दे. करूच आता करू दे म्हणजे आपण काय बोलायचं नाही. सरिता वाद नको म्हणून मी म्हणतोय. मग तुमका काय वाटता आम्ही वाद करतो? हा आहे वाद करतो. अगं असं म्हणायचं नव्हतं मला. अहो मग करू दे काय म्हणतास? ती का पेढे पाठवची काय गरज होती? आज पेढे पाठवला आणि उद्या विष पाठवायची. आहे आम्ही बघतो काय ता तू आज जा. हो किती हिच्यासाठी सोसायचा सगळा ज्यांनी केल्या तू तो बरोबर ढोसून बसलो ना आणि भोगायचा बाकीच्या सगळ्यांनी. तू चल बघ आतमध्ये. हो चल ग चला. ही अवधस आहे सर कशी येली? अरे ह्या गावातल्या माणसांनी पण डोळे बंद केले असत काय? कोणच काय बोलू तयार नाही. अरे बाहेर काढाय काय सून या घरात सून एका बाहेर काढलंय तर हैसर डोक्यावर मिऱ्या वाटत येऊन बसलं काय? अगं कसलीच लाज नाही बाळगलीस तू. जनाची नाही आणि मनाची तरी लाज बाळगायचीस. जा काय येवसलेला असत ना त्याने तुझाच वाटतोय होतला. एका सवासीचा शाप आहे तुझा. माझ्या घरावर डोळा तुझं डोळे फुटतील तुझे फुटतील. आहे काय होणार नाही का बोलान. तू चल आज चल. किती आज जाऊचा? हे का घाबरून आज जाऊचा? अरे तिका त्याच वया हा मुद्दाम करता सगळा. ह्या उदशेत हे सर पाऊल टाकूक दिलंय नाही ना म्हणून त्या घरासमोर रवा केली. आय मरण देती का गे अशांना तुका त्रास होईत गे. ही बया त्रास देऊ बघता पण मी पण खंबीरच आहे. माझ्या घोवाक जाळ्यात अडकवूक बघतास तू पण मी पण बघते. ह्या माझ्या कुंकवाची शपथ घेऊन सांगते 7 जन्मात तुका या घराचं उमरं ओलांडूक देऊचाय नाही मी. अगो बहिणीसारखा केलंय मी तुझा सगळा पण माकाच अंधारात ठेवून माझ्या संसाराचा वाटोळा करून निघालाय. काय भेटशील बापा? अगं तू बसलो ना ते का सगळ्याचा हिशोब देऊक लागता. दुश्मनाक पण येणार नाही ना असा मरण येईल तुका. असाच मरण येईल. गप घे काय करतास तुम्ही? बघा आईची अवस्था बघवत नाही. हा मुंडका उडल्याशिवाय गप बसूच नाही. अहो थांबा. सरिता तू गप बस. आता अहो असं काय केलंस ना तर जेलात जाशाल. हो माझा तरी विचार करा. पोटात यो जीव वाढता त्याचा तरी विचार करा. जिच्यामुळे हा सगळा होता तो कायच बोलत नाही. मग आपण सगळ्यांनी किती त्रास करून घ्यायचो? ही बाई कशी आहे ती माहिती आहे ना. अण्णांका काहीतरी खाव घालून स्वतःच्या बाजून वळवला ना तर हीच कुराड अण्णा तुमच्यावर उगारू कमी करूचे नाही. उगारू दे का माझ्या जीवाची पर्वा नाही. पण या बाईचा त्रास तिच्या डोळ्यातलं पाणी नाही बघवत माका. आई तुम्ही तरी सांगा ना त्यांका. थांब दत्ता. आपण हिचा तोंड बघायचा एवढी पण लायकी नाही हा तिची. थांब नाही जायचा थय. काय चाललेला? अण्णा ही बाई दारात इली तेव्हा ही का हाकलवून दिलो आम्ही की त्या ती घरात येऊक नको म्हणा. आणि ही जर अशी समोर येऊन राहणार असली ना तर आम्ही गप बसायचो नाही. घबराव पान चालतात तुझा. किती ओरडतस? जीभ हासडून हातात देन. बाजूराव काय जातास? मसणात येतस? आहे आहे अण्णा ऐकलंय त्रास होता. असं नको करू. तू माका शिकवणार?
बाका जिगरोना आहे या राकेल काय करतास? आहे आहे आहे. काय करतोस? आहे. आहे आहे दत्ता बाजूखराव आहे 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 काय करतो बाजूखराव आहे बघ माझी शपथ आहे तुका आहे कोण एक मध्ये येतोला नाही जाऊसा ना तुमका आधी माका पेटवा बघे माझ्या राखे बसून जावा पेटवा माका पेटवा पेटवा माका आहे आहे काय हा वेडेपणा लावलाय खबरदार असं पुन्हा केलं सर चल आज चल देवाने हात ठेवा आधी तिका. काय आहे पाटणकर बहिणू हा तुळस सांगितलं तसं आणू हो ना घराबाहेर तुळस तर हवीच ना. होय तर अजून काय कामं असतील तर सांगा मका मी करते. हा ही खोट उघडून ठेव आणि बाहेरचं साफ करून ठेव. बाहेर नायकांना घाबरलास? नाही मग करते मी. पाटणकर बहिणू काय अजून झाडू मारूचं होतो ना? हा काय असा ती काय दारा मागे. हा चोंट्या जरा पाणी आण. हा होय आणतो.
छान लिहिला असा पाटणकर बाईनू. हा खराच मस्त वाटतं अगदी. बाकी सगळं आता व्यवस्थित झाला ना? हो ना, तू होतास ना मदतीला. का खरा सांगू पाटणकर बाईनू, माका वाटलाच नव्हता तुम्ही या खुराड्यात म्हणजे या या एवढ्याशा घरात राहशाल म्हणा. वेडायस का तू? अरे नशीब लागतं असं घर मिळालं. हा वाडा बघतोयस, एक दिवस याला गिळणार आहे मी. छाया, गो छाया, सरिता, गो सरिता. काय आलंय? काय गो, रात्री सगळ्यांका उपाशी ठेवचा हा काय? नाही सरिता, अगो जेवणाचा कायच कसा झाला नाही अजून. ती बया इली म्हणून आपल्या घरात सुतक पाळतलास. अशा गोष्टींवरसून तोंड पाडीत बसला असताना तर तुम्ही उपाशी राहुला असतास. अगो ती आपला घर पोखरूक बघता ना आणि घरात येऊक बघता ना, मग आपण कसा खंबीर होऊक होया. तिच्यासाठी माझ्या घराचा घर पण मी जाऊक देऊचंय नाही. अगो घर पाडूचा म्हटला ना तर 2 मिनिटात पडता, पण त्या सांभाळूचा झाला ना तर अख्खो जन्म जाता. अये तू ह्या सगळ्या बोलतोस वरवर, पण आतून तुका पण माका काही एक झालेलं नाही. खंबीर असे मी. आता ह्याच्या पुढे या घरात कोणी रडायचा नाही, कळला? छाया घे, लसूण निवडूक घे. गो तू भाजी निवडूक घे. चल चल चल. दत्ता खाया. असत ते. दत्ता, अरे दत्ता, दत्ता. काय झालं आहे? या बघ, आतापर्यंत ह्या घराची जबाबदारी तू व्यवस्थित पार पाडलीस, पण आता घराकडे तुका जास्त लक्ष देऊक होया. हा, आणि बापाशीकडे पण. त्या घरातून बाहेर पडले ना तर माका आवाज दी, कळला? काय रे चोंट्या, असं काय बघतोयस? पाटणकर बाईनू, तुम्ही तर अगदी रंगरूपच बदलून टाकला सो घराचा. हा, आधी अगदी खुराडं वाटत होतो, आता अगदी घर वाटता. मन आणि जीव लावला ना की कोणतीही गोष्ट चांगलीच होते. आपण खराच असा पाटणकर बाईनू. बरं मला सांग, काही कमी वाटत नाहीये ना? हो, काय काय लाजवतास काय तुम्ही माका? घरात बाई इली की घर पण येताच हो. म्हणूनच तुला म्हणते लवकरात लवकर लग्न कर. पाटणकर बाईनू, तुमचा काहीतरीच. आजच्या रात्री मी हैसरच थांबते. हा, कशाला? हो, नवीन जागा असा. पहिले काही दिवस तुमका काय लागला तर मी बाहेर थांबते ना सर. हा, आणि एखादा जनावर वगैरे असला तर हो. हा, मला नाही वाटत भीती. अण्णांची पण. ते अजून काय वाईट करणार आहेत माझं? तू काळजी करू नकोस. काय रे चोंट्या, काय झालं? हो, बाहेर अण्णा उभे असत. तू थांब, मी बघते. हो, किती हात दाखवून अवलक्षण करतास. नको, राहू दे. तू थांब म्हटलं ना, काळजी करू नकोस, बघते मी.
जा चोंट्या. हा आणि अण्णा गेलेत अण्णा. काय काय केलंस तरी काय तुम्ही? हा तुला काय करायचंय? जा म्हंटल ना मी. बर येते. काय? आता बोल, काय बोलतोय? हा, ऐकू येतंय का? काय? सगळं ठीक आहे. काय? बरं बरं.